जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर वेळ न वाया तर चला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बाळशास्त्री जांभेकर। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तुकडोजी महाराज। पुढचा प्रश्न, पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे। पुढचा प्रश्न, भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महर्षी धोंडो केशव कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे ज्यांना भारतरत्न मिळाला आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 26 नोव्हेंबर 1949 भारतीय राज्यघटना अंमलात आली। पुढचा प्रश्न, लोकसभेचे कमाल जास्तीत जास्त किती सभासद संख्या निर्धारित केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 552 एवढी जास्तीत जास्त लोकसभेची सभासद संख्या निर्धारित केली गेलेली आहे। पुढचा प्रश्न, राज्यसभाचे एकूण सभासद संख्या किती असते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 250। पुढचा प्रश्न, राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? तर याचं उत्तर आहे, पुढचा प्रश्न, राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो? राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती। पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सभासदांची मुदत किती वर्षे असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 6 वर्षे एवढी राज्यसभेचे सभासदांची मुदत असते। पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, करेक्शन करून घ्या। पदसिद्ध, तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले? महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, 48। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जाते? महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जाते? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, 19। पुढचा प्रश्न, भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती। पुढचा, थँक्यू फ्रेंड्स। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।